मोदी सरकारमध्ये शिंदे गटाला जागा मिळाली, मात्र अजित पवार गटाच्या एकाही नेत्याला संधी मिळाली नाही। यावरून अजित पवार गटाला डावललं जात असल्याची चर्चा आहे। अजित पवार गटाला मंत्रिपद का मिळालं नाही, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। भाजपच्या नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि रक्षा खडसेंना फोन आला। पहिल्यांदाच लोकसभेची पायरी चढलेल्या मुरलीधर मोहोळांनाही फोन आला। शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांनाही फोन आला। एवढंच नाही तर लोकसभेची एकही जागा न लढवणाऱ्या रामदास आठवलेंनाही फोन आला। महाराष्ट्रातून मोदींच्या 6 शिलेदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, मात्र अजित पवार गटाच्या एकाही नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागलेली नाही। मोदी सरकारच्या 3ऱ्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला डावलण्यात आल्याचा सूर राजकीय वर्तुळात उमटलाय। दादांना त्यात काय मिळालं नाही, नेत्यांना काय मिळालं नाही। आत्ता सुद्धा जर तुम्ही बघितलं तर पटेल साहेबांवर जी ईडीली कारवाई होती ती कारवाई मात्र निघून गेली, पण दादांवरच्या कारवाई तशाच चालू आहेत, तटकरे साहेबांच्या कारवाई तशाच चालू आहेत। त्यामुळे साहेबांना सोडून हे जे नेते आता युतीमध्ये महायुतीमध्ये गेलेले आहेत, सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर ते प्रफुल्ल पटेल साहेबांचा आहे। त्यांचं अभिनंदन करतो। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने एकूण 4 जागा लढवल्या, त्यापैकी केवळ एका जागेवरच अजित पवारांना यश मिळालं। बारामतीतही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांना मोठा फटका बसला, म्हणून महायुतीतलं अजित पवारांचं वजन कमी झाल्याची चर्चा आहे। याच चर्चांना दिल्लीतील घडामोडींमुळे अधिक बळ मिळालं। मोदींच्या शपथविधीला काही तास शिल्लक असताना देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाले। यावेळी सुनील तटकरेंच्या घरी खुद्द अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे असे ज्येष्ठ नेते उपस्थित होते। या नेत्यांसोबत प्रदीर्घ चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस बाहेर पडले। राष्ट्रवादीच्या नेत्यांची समजूत काढण्यात त्यांना यश मिळालं नसल्याची चर्चाही रंगली। भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय राज्यमंत्रीपदाची ऑफर दिली, मात्र राज्यमंत्रीपदाची ऑफर त्यांना मान्य नसल्याचं स्पष्टीकरण स्वतः देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही। मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात, कारण अनेक पक्ष सोबत असतात, त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही। पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल। आता प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेले आणि त्याकरता तुम्ही त्यांना कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्तिक होईल। ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे। आम्ही आज वेगवेगळ्या मेंबर म्हणजे NDAचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे। थांबून आम्ही NDAला पाठिंबा देऊ। आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे। आम्हाला आज जे काही मिळत आहे ते माझ्या हिशोबाने पूर्वी कॅबिनेट मंत्री राहिल्यामुळे मला स्वीकारणं थोडं योग्य वाटत नाही, म्हणून एवढंही सांगितलं गेलं की थोडं तुम्ही धीर ठेवा, काही दिवस थांबा। आता याचा अर्थ हे नाही आहे की त्यांनी काय नाकारलेलं आहे, आणि जेव्हा आम्हाला हे पण सूचना आहे की थोडे दिवस थांबा, थोडे दिवस धीर ठेवा, मग त्याचा अर्थ हे नाही ना की काय उद्याच्या उद्याच काही म्हणजे ते करणार असेल, पण काही दिवसानंतर काही तर नक्कीच विचार होणार असेल, त्यामुळेच आम्हाला असा सूचना केली गेली आहे। तुर्तास अजित पवार गटाच्या पदरात एकही मंत्रिपद पडलेलं नाही। भविष्यात त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या यश अपयशावरच भविष्याची गणितं ठरणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, नवी दिल्ली।